नमस्कार मित्रांनो, फायनान्शियल एक्सपर्ट असे म्हणतात, डू नॉट पुट ऑल एग्स इन अ सिंगल बास्केट. म्हणजे एकाच बास्केटमध्ये तुम्ही सगळी अंडी ठेवू नका, नाहीतर बास्केट जर फुटली तर सगळी अंडी फुटू शकतात. त्याच पद्धतीने मित्रांनो, आपल्या इन्व्हेस्टमेंट हे पण डायव्हर्सिफाय असलं पाहिजे. एकाच क्षेत्रात आपली सगळी इन्व्हेस्टमेंट नको आहे. आपली इन्व्हेस्टमेंट ही नेहमी जर डायव्हर्सिफाय असेल तर सगळ्या गोष्टींचा बेनिफिट आपल्याला घेता येणार आहे. जसे की मित्रांनो, आपण जेवण करत असताना जेवणात चपाती, पोळी, भाजी, सलाड, पापड यासारखे वेगवेगळे पदार्थ घेत असतो. त्यावेळेस त्यांना आपण म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. पण जर रोज आपण भातच खात राहिलो तर, रोज फक्त आपण चपातीच खाय राहिलो तर काय होईल? त्याच पद्धतीने मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट ही नेहमी डायव्हर्सिफाय जर आपण करून ठेवली तर प्रत्येक क्षेत्राचा बेनिफिट आपल्याला घेता येणार आहे. तर यात काय काय येतं मित्रांनो, डायव्हर्सिफाय इन्व्हेस्टमेंटमध्ये सगळ्यात पहिलं येतं तुमचं गॅरंटेड रिटर्न देणारे प्रोडक्ट्स, ज्यात तुमच्या मुलांच्या एज्युकेशनची हमी, मुलीचा लग्नाची हमी, तुमच्या स्वतःचं रिटायरमेंटचं प्रोव्हिजन आणि लमसम प्लॅनिंगची हमी हे गॅरंटेड याच्यात तुमचे असले पाहिजेत. सेकंड येतं तुमचे व्हॅल्युएशन, ज्याला आपण ॲसेट क्रिएशन म्हणतो, ज्यात तुमचं येतं SIP, म्युच्युअल फंड, शेअर्स, बॉन्ड्स हे प्रोडक्ट्स पण आपल्याकडे असले पाहिजे. तिसरं येतं मित्रांनो मेडिक्लेम, ज्याला आपण म्हणतो आरोग्य विमा, ज्यात अनसर्टन काही इन्सिडन्स आला, ज्या केसमध्ये हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागलं, अशा गोष्टींसाठीही इमर्जन्सीला आपल्याकडे मेडिक्लेम सुविधेचे प्रोडक्ट असले पाहिजेत. चौथं असलं तुमचं पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी, ज्याला आपण PA पॉलिसी म्हणतो, ज्यात अपघाताशी निगडीत जर काही बरं वाईट प्रसंग घडला किंवा डिसेबिलिटी आली तर ह्या सगळ्या गोष्टी त्या पॉलिसीमध्ये कव्हर करण्यात येतात. आणि पाचवं आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, टर्म इन्शुरन्स, जे की आपल्या जीवनासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, की आपल्या पश्चात परिवाराला एक मोठी रक्कम मिळाली पाहिजे. तर अशा सगळ्या सुविधा जर तुमच्याकडे असतील तर त्याला आपण प्रॉपर इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग असे म्हटलं जातं. तर आजच आपल्या इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्सचा पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी आमच्याशी संपर्क करा. आपला मित्र अमित सोनार, फायनान्शियल आर्किटेक्ट, शिरपूर. धन्यवाद.